आता रडत आहे थोडस. हो सुशी खरं इकडं आणि पंगत बसलेले आहे म्हणतात. खंडोबाचं चांग बोल, देवाच्या घोड्याचं चांग बोल, येळकोट येळकोट. बरंच बरं आहे आणि सर्व जमा करायची आता. आणि कसं आहे वातावरणाच्या हिशोबानं तिकडे तर काही नेता नाही येत राधिकाला पण ठीक आहे. इकडे तर इकडे स्वयंपाक चालू आहे आणि सर्व भाकरी दिसत आहे तुम्हाला. नेमकी आहे कशाचा प्रसाद? खंडोबाचा. कुठे खंडोबाचा आहे का? पूर्ण गावभर आणि ते पण आणि खंडोबाचा नैवेद्यच तो असते ना. आणि मेन म्हणजे आजचा रविवार पौष महिन्यातला. हां इकडंच आहे. आई पण आहे इकडं आणि स्वयंपाक वगैरे करत चालू आहे. काकू पण आहे इथं. आणि असं प्रत्येक घरोघरी पीठ दिलं आणि ते दळून आणायचं. म्हणजे दळून एखादं पण दळून दिलं पूर्ण. हां आणि भाकरी करायच्या आणि एकत्र येऊन जेवण करायचं आहे. चौकोन जे जमा वगैरे होतील सर्व भाकरी पीठ. काकू काकू तिकडं. आता म्हणलं तुम्ही काकू गावाकडं. हे काकू माझी. हे हा तुझी काकू कोणती आहे? तिकडे आहे ते पिंजरला. राधा काकू. बाकीच्या पण काकू आहेत 2-3. ते इकडेच आहे गावामध्ये. हा 2 राधा काकू आहे ना. बरोबर आहे. चला असं आहे. चला आता नैवेद्य झाल्याच्या नंतर जेवण वगैरे राहणार आहे. आणि तिकडे पूजा मांडलेली आहे एक मग. खंडोबाला बांगड्याची भाकर, वांग्याचं भरीत, हिरवा कांदा भरीत करते. खंडोबा निवड लावतो. आता बाजरीची ज्वारीची सारखाच आहे. भाकर निवड बाजऱ्याचा. आणि इकडे आज बाजार पण केलेला आहे आम्ही. खूप दिवसानंतर इकडचा बाजार आता आज पाहायला भेटलेला असतं मला. काय कमी झाला आता गावामध्ये येते काही वेळेस. आज तिकडे गेलतो बाजार वगैरे केला आणि लगेच घरी आलो. घरी येऊन वावरत नाही गेलो. चला नैवेद्य झालाच असेल तिकडं. बाकीचं भरीत दिसत नाही आहे. बाकीचं भरीत कुठे आहे? भरीत सर्व एकत्र आहे. त्यानंतर हां उडदाचं वरण पण तिकडेच आहे. सर्व प्रसाद महाप्रसाद म्हटलं चालते गावभर. कारण सहसा हां चालते. चौकड आहे म्हणा. झाले सर्व घरचे काम आपले. बघा हे असंच आहे सर्व पसारा घरामध्ये जच्चा तसा तो राहिलेला आहे लावाचा. कधी लावणं होईल पाहूया. जेव्हा लावून झालं तेव्हा लावू. आणि इकडं सर्व झालेल्या भाकरी वगैरे. आणि चुलीवरच्या भाकरीमधलं तुम्हाला माहिती असं नेमके काय असते तर आहे ना. हो चुलीवरच्या कमी झाल्या ना आता. लय कमी झाल्या. आणि चुलीवरची भाकर चांगली लागतात म्हणतं. हां काय उडदाचं वरण काय. हां झालं का हे बाकीचं पीठ आहे ना. अच्छा म्हणजे गरम पाण्यानं येतात. चला नक्की या सर्वजण जेवण करायला. हां तर सर्व स्वयंपाक चालू आहे इकडं बाहेरच. तर बघा इकडं आहे दक्ष आणि खेळणं चालू आहे दक्षचं. आणि मस्त गोष्टी सांगत आहे ते. ओ म्हण बरं काका. आई पण आहे इकडं आहे ना. मस्त खेळत आहे आजी नातीसोबत. हो दक्षचं नाव काय ठेवलं दुसरं हा वेदांश ना. वेदांश हो
इकडे 2 मिनिटं. हा इकडे जा. आणि मस्त खेळत आहे. दक्षचं नाव चेंज केलं म्हणतात. वेदांश ठेवलं. वेदांश वेदू. हा कमेंट मध्ये सांगा चांगलं आहे का तर वेदांश याचं. हा दादा म्हणत होता आता दक्ष कॅन्सल आणि वेदांश ठेवायचं म्हणतात. तर कमेंट मध्ये सांगा दक्ष चांगलं का वेदांश चांगलं. लस देऊन आलेले आहे. इंजेक्शन देऊन आलेलं आहे. आता कुठली लस आहे काही माहिती नाही आहे. पण ते काय म्हणतात 3 महिने झालेले आहे त्याला. थोडंसं याच्यात जे आहे लसीकरण 4.5 महिने झालेलं आहे. त्याच्यामुळे याची लस जे आहे थोडंसं उशिरा चालू झालेलं आहे. आपल्या बाळाची लस झालेले होते. 3 महिन्यापासून सुरुवात केली होती लसीकरणाची. हां आणि आपल्या बाळाला तिकडं जे आहे ते तेव्हाच दिले होते जन्म झाल्याच्या नंतर. हो आणखी आहेतच आता येतील ना मग पुढच्या महिन्याची. ते येणार सर दिसणार तर कुठली लस कधी आहे. आता पण व्यवस्थित होतं मुकडे ना. आता रडत आहे थोडंसं. हो सुशित आहे इकडं. आणि पंगत बसलेले म्हणतात. अरे केस पकडले का. अरे झालं जे हातात आलं ते. चल इकडं चल. असं आहे. आणि सर्वजण जेवायला वगैरे बसणार आहे तिकडे. जेवण वगैरे करायचं आहे. प्रसाद घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जायचं आहे बाहेर. चला खूप उशीर होत आहे. मला तर माहिती आहे सरी. आता जरासं पाणी फिरवा आणि नैवेद्य ठेवा. कुठं आता उभे राहा. पाहिजे आराम ना. हां त्याच्यातलं फुलानं घ्या ना. फुल आहे ना त्याच्यात. ताटातलं बरं चालते. फिरवा ही कळलं नैवेद्यावरनं त्याच्यावरनं. आता नैवेद्य ठेवून देऊ का. नैवेद्य ठेवा. याच्यातला का याच्यातला नाही याच्यातला. नारळ फोडा का. पाणी बोल एक नैवेद्य तिथं वरच्या देवाला ठेवा. देवाला ठेवलं आपलं साधं आहे ना. आपला देव भारी आहे ना. आपला देव भारी आहे. आपल्या देवाला नाही जमत ना काही. नाही धरा आता येल्ला हात डबा. लावा हाताला. तुमचे बाकी देवाचे नाव घेतले. खंडोबाचं चांग बोल. देवाच्या घोड्याचं चांग बोल. येळकोट चांग बोल. ते आता उचलून घ्या. ते हा डोक्यात घाला. ठेवा खाली. आता हात लावायचे. ठेवा खाली. आता एक दगड घेऊन नारळ फोडा. इकडे ध्यानानं बोलले. नाही पोटेल हे काही माग आहे. साहेब करतो. नाही येतात ना. येतात ते वेळेवर नसतात तरी. तुळशीले हे बाहेरले म्हणा पूजा करून ठेवून द्या. कुत्र जर आलं त्याला पाणी टाकून भंडारा लावा. पुढच्या पाणी टाकायचं. जरास धरा त्याला. जरा चोमळा त्याला. घाबरू राहिला ते. घाबरू राहिला. गोपाल भाऊ जरा पाणी टाकायचं त्याच्या अंगावर. त्याच्या अंगावर बस झाला. गेलं. त्याची पूजा झाली. आज जे आहे आपण इकडे शेतामध्ये आलेलं आहे आणि पानं चालू आहे तुरीचं वगैरे. तर बघा इकडे जे आहे तूर आहे चांगली आणि दोरी वगैरे बांधलेलं. तर दोरी बांधल्याचा फायदा असा झालेला आहे सध्या शेतामधलं पाहिलं तर. हे बघा बाजूचं जे आहे शेत सर्व जे आहे खाल्ल्यावानी वाटत आहे रोयानं. कारण तिकडे जे आहे त्यानं दोरी वगैरे नव्हती बांधली. आणि ठीक आहे थोडंसं रखवाली वगैरे पण नव्हती. आणि इकडं जर पाहिलं आपलं तर जे आहे शेत थोडंसं चांगलं आहे. म्हणजे तूर वगैरे जास्त खाल्लेलं नाही आहे. कारण की योगेश वगैरे येत होता चक्कर मारायला आणि पाहणं पण चालू होतं. आणि दोरी बांधल्याचा फायदा झालेला आहे. पाहिलं असेल मागं. आणि तूर पण थोडीशी आहे बरी साधारणपैकी. आता बिना पाण्याची आहे तरी चांगली आता वाढत वगैरे आलेली. आणि तूर सोंगासाठीच खरं इकडं आलेलं गावाकडं. तर पाव म्हटलं कसे आहे नेमके तूर वगैरे. तर ठीक आहे थोडंसं वेळ आणखी. पण 8-10 दिवसांनी सोंगाला वगैरे येणार आहे. आणि सोंगतानी पण दाखवणार आहे आपण गंजी वगैरे जे आहे थोडंसं. तर बघा म्हटलं आता शेत तर ठीक आहे. बरेचसे तूर वगैरे आहे आणि
वाळलेले पण आहे झाडाचं जे आहे. आणि हे जे खरे झाडं आहे ते वाळलेले आहे, हेच रुई खातात जास्त, त्याच्यामुळे याच वेळेला जास्त रखवाली करावं लागते आणि जास्त पाव पण लागते त्याकडं. नाहीतर मग कसं आहे, आता दोरी वगैरे बांधली तिकडं चौकून धुऱ्यानं बांधत शेवट पण आलो इकडं. आणि आता जायचं आहे घरी. म्हटलं थोडंसं पाव इकडं, कारण रानमेवा कोणी खाल्लं ते सांगा. रानमेवा खाणं चालू आहे इकडं, कारण शेंगा तुरीच्या सर्व आणि बोरं, तर हेच रानमेवा आहे. आणखी बरंच इकडं वेगळं म्हणतात तर रानमेवा. हरभरा पण आहे तिकडं थोडंसं, ते पण दिसणार आहे तुम्हाला. हरभरा जास्त नाही आहे पण गहू आहे, तर गहू पण आता उंब्यावर येईलच. चला तिकडे जायचं आहे, बोर वगैरे घ्यायचं, त्यासाठी थोडंसं पहिले बाहेरगावी जायचं म्हटलं तर बोर वगैरे घेऊन चांगलं राहते. चला तर या मित्रांनो बोरं खायला बघा, बोरं किती आहेत, सर्व बोरी खाली बरंच बोरं आहेत आणि सर्व जमा करायची आता. आणि कसं आहे वातावरणाच्या हिशोबानं तिकडे तर काही नेता नाही येत राधिकाला पण ठीक आहे, इकडं जर गावकडे नेता आलं तर तिकडे नेणार आहे वाशिमला. आणि घरी तर आहेतच, पण गावकडे आलं तर वेगळाच आनंद असते. खूप दिवसानंतर इकडे आलेला आहे, तर तो पाहिलं असं 15 दिवस बाहेरगावीच गेले तिकडे आपले. आणि आता बोरं तर आहे आणखी. तर मित्रांनो इकडे आता आपण आलेलं आहे हरभऱ्याच्या शेतामध्ये. आणि हरभरा म्हणसाल तर तुम्ही शेतामध्ये आलो, पण हरभरा खूप कमी आहे इकडं. जे आहे अर्धा हरभरा निघालाच नाही आहे, अर्धा निघाला ते पण पतला निघाला. तर असं आहे, हे बघा हरभरा शेत. तो म्हणसाल आता हरभरा तर खूपच कमी आहे. तर कसं आहे वासकवायला हा पेरलेला नाही आहे, हा लावलेला हातानं, त्याच्यामुळे लावलेला जो आहे तो पतलाच निघाला. आणि बाकीचं जे आहे डुकरानं वगैरे खाल्ला, पण तसं पूर्ण रावलं होतं जवळपास तिथून ते इथपर्यंत 1-1.5 एकर. पण त्यामध्ये जास्त काही निघाला नाही आहे, पण ठीक आहे आता खाण्यापुरतं जर निघाला. आता कसं असतं शेतकऱ्याचं, तर खरं पाहिलं तर जेवढं पेरलं तेवढं तर ते भेटतेच, पण त्याच्यापेक्षा जास्तच भेटते. त्याच्या हिशोबानं ठीक आहे म्हटलं, जेवढं निघालं तेवढंच. आणि आता एवढंच ठीक आहे, तर रखवाली तर काय जे आहे ते होईलच, पण जेवढं निघाला तेवढाच. जवळपास आता 1 महिना येणार आहे, 1 महिना वेळ लागणार आहे खायला येण्यासाठी, पण ठीक आहे तोपर्यंत वाटच पाहावं लागणार आहे. तर असं आता जायचं आहे, गव्हाच्या शेतामध्ये आलेलं आहे. आणि इकडं बघा जे आहे तिकडं खोपडी दिसत असेल तुम्हाला, खोपडी म्हणजे बैलबंडी आहे तिकडं, जुनी एक आठवण म्हणून. आता कसं बैल वगैरे नाही आहे, पण बैलबंडी आहे. तर बैलबंडी इकडे शेतामध्ये आणून ठेवलेली आहे, कारण रात्रीला झोपण्या वगैरेसाठी. तर तसंच झालं, रात्री पण मी इकडं झोपण्यासाठी आलो होतो. आणि गहू पण बघा मस्तच आहे छानपैकी. तर आता याला जे आहे पाणी वगैरे देणं चालू आहे. जवळपास 4 बागात जवळपास गहू आहे पूर्ण इथून असं म्हणजे जवळपास 2-3 एकर. आणि इकडं तूर आहे. आणि तो पाहिलं असेल रात्रीला पण योगेश वगैरे जे रखवाली वगैरे करते, आणि गव्हाला पाणी पण तोच देतो. शेतीतलं जास्तीत जास्त करतो योगेशच करतो, ते तुम्हाला दिसणारच आपल्या व्हिडिओमध्ये योगेश पण. आणि पूर्ण गव्हाचा पट्टा आहे. आणि तिकडे तूर आहे, तूर आणि गहू, खाली हरभरा आणि तिकडे पण तूर. संपूर्ण शेत आहे. आता शेतातलं म्हटलं तर जवळपास येते 9 एकर आणि तिकडं जाते 5 एकर, म्हणजे 14 ते 15 एकर आहे. म्हणजे 9.5 एकर आहे हे पूर्ण एकरचं हा पट्टा. 15 एकरच्या जवळपास शेती आहे. शेतीमध्ये आता कसं गहू, हरभरा, तूर, आणखी पण बाकीची पिकं येतातच. सोयाबीन वगैरे झालं, सोयाबीन पण तुम्ही पाहिलं. आणि आता याच्यानंतरचं जे आहे पुढचं पीक पण एक टाकायचं आहे, ते पण तुम्हाला दिसणार आहे पुढच्या वेळेस. तर असं आता घरी जायचं आहे, बराच उशीर झालेला आहे. आणि घरी गेल्याच्या नंतर जमलंच तर बाहेरगावी पण जायचं आहे, ते तुम्हाला दिसणारचं नेमकं कुठे जाणार आहे तर.